नमस्कार शेतकरी बंधू, आज आपल्यासोबत उतरेश्वर सुरवशे केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील आहेत. तर आज आपण त्यांच्याशी आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो त्यांचा कांदा ऐकला आहे त्याच्याबद्दल बातचीत करणार आहे. नमस्कार सुरवशे. नमस्कार सर. आज किती कांदा आणला होता? आज 70 पाकिट. 70 पाकिट. एक नंबरला व्हिडिओमध्ये जो दाखवला त्याला काय रेट भेटला? 2800 रुपये. हां. 2 नंबरला? 2 नंबर गेला की 2500. 3 नंबर? 3 नंबर 2500 गेला. किती निवडी केले होते आज? 1 2 3 4 सॅम्पल काढले होते. 4 नंबरमध्ये काय होती? चिंगळी होती का पकडी होती? पकडे होते. त्याला काय दर मिळाला? ते 1600 रुपये. 1600 रुपये. बर. हा वाण कुठला आहे? हे फुरसुंगी. उन्हाळी. हां. काय ह्याला काय पत्ती डबल आहे का कशी? डबल पत्ती. डबल पत्ती. हां, डबल पत्ती. पण तरी सुद्धा मालाचं वरचं टरपाल निघायला लागले की? नाही. हां. वाळला माल असल्यामुळे करतो एक पहिला पैसा निघतो. हां. वाळला माल जर असल्यानंतर चांगला हां. एक पडदा निघतो आणि दुसरा पडदा तुम्ही ऑटोमॅटिक तयार होतो त्याला. ऑटोमॅटिक तयार होतो. ही माल जर ठेवला आपण 6 महिने आम्हाला काय होत नाही. हां. कधी लागवड केली होती याची? हे ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरमध्ये केली होती. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट म्हणलं तर 3 4 4.5 5 महिने होत आले. म्हणजे टाकला होता. मग याला म्हणजे लेट खरीपच म्हणावं लागेल. हा. तुमच्याकडं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये काय लागवडी कांद्याच्या झालीत का? झाली. किती प्रमाणात झालीत? म्हणजे 70% प्रमाण. हां. 70% कांदा लागवड झाली. हां. मग ते कधी काढणीला येणार आहे अंदाज? मार्च एप्रिलमध्ये येतो. एप्रिलमध्ये येते. म्हणजे याचा अर्थ अजून एक 15-20 दिवस कांद्याची आवक म्हणजे ही मर्यादितच राहणार आहे. मर्यादित राहिली साधारण एवढा महिना तरी मर्यादित राहतो. तुम्ही किती एकर केला होता कांदा? आमचा प्लॉट म्हणजे 1 एकराचा काढला. आता आणखीन 1 एकरामध्ये किती गोण्या निघाल्या? 1 एकरात कांदा लागवड केली नव्हती. पेरला होता. पेरलेला होता तुमचा कांदा? 200 पाकिट निघाले. 200 पाकिट निघाले. बर. मग पेरल्यानंतर काय पेरलेल्याचा फायदा झाला का लागवडीचा फायदा होतोय? नाही काय होतंय, चांगलं व्यवस्थित संगोपन जर केलं तर काय अडचण येत नाही. पण एकसारखा माल होत नाही. पेरलेल्या माल एकसारखा होत नाही. मात्र लागवड केलेल्या मालामध्ये साईज मोठी येते. साईज मोठी आणि एकसारखा पण आहे. बरं. तुम्हाला काय खर्च आला म्हणजे एकरी पेरलेल्या कांद्याला? खर्चात आणला 3 माल. 0% कसं काय? फवारणी वगैरे केली नाही का? एक फवारणी केली. हां. 1000 रुपयाचं औषध मारलं होतं आणि 2 पाकिट फक्त 1 एकरात 2 पाकिट 10 टाकलं होतं. हां. 2 एकच डोस दिला का? एकच डोस दिला. हां. मग एकूण कांद्याचं जे बियाणं लागवड फवारणी केली. 1 टन नाशक फवारणी. खुरपल नाही त्याला? नाही खुरपल नाही. हां. मग 1 एकराचा काय खर्च झाला तुम्हाला? 1 एकर साधारण बघा की आता हे 2 पाकिटाचे 6 ते 7 हजार खर्च आणि मंजुराचा खर्च धरून मला साधारण 25,000 खर्च आला. हां. रान तयार करायचाच खर्च 10-15 हजार आहे की? कशा पद्धतीनं कांद्याची लागवडीसाठी रान तयार करावं लागते? रान तयार करायचं म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा त्याला नांगरणी करावं लागते. नांगरणी केल्यानंतर तणपाळी करावं लागते. हां. तणपाळी केल्यानंतर पाऊस पडल्यानंतर वापसावर पेरणी केली आहे. हां. मग इथपर्यंतचाच खर्च जवळजवळ 10-12 हजार रुपये आहे. हा. मग बरोबर आहे ना. आहे की नाही? थोडं घरी काम करतो ना आम्ही. हां. मी तुम्ही स्वतः राबणूक जास्त करताय. मी तुमच्याकडं शेतीची काय म्हणजे बैलजोडी म्हणा किंवा ट्रॅक्टर काय असं काय आहे का? नाही. माझ्या शेतीला बैलजोडी नाही काय नाही. सगळं तुम्ही करून घेतो. सगळं भाड्यानंच करून घेताय? भाड्यानं करून घेतो. मंजुराला बायांना तिकडे किती आहे हाजरी? हाजरी 300 रुपये कांदा काटायला. लागवडीला 300 होते आणि म्हणजे 400 रुपये हाजरी. त्यांना बायांना 100 रुपये एका बायला घेत 400 रुपये हाजरी बाय लावली होती. मग उत्पन्न काय भेटलं तुम्हाला 1 एकरामध्ये यावर्षी? 1 एकरात तुम्हाला सांगतो 70 पाकिट विकलं. त्या दिवशी 90,000 पटे आले. आजची किती लागते काय माहित नाही.
आता एकरामधनं गेल्या वेळेस फक्त किती 70 पाकिट विकले. 70 पाकिट विकलं होतं, त्याचं 90,000 आलं. 90,000 पट्टी लागली होती. आज काय आता विकलाय ना माल, मग आज अंदाज किती होईल? अंदाज काय इकडे तिकडे थोडं होईल, पण तेवढीच लागेल 85-90च्या आसपास जाईल. आणि अजून किती माल शिल्लक आहे मग? काय एकर 200 पाकिट 70-70 म्हणलं तरी 7-2-14 एक पाकिट आहे, एक गाडी. अजून एक गाडी शिल्लक आहे. यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे? नाही, कांद्याची शेती मी 12 महिने करतो. असं काय आणि पण 12 महिने तुम्हाला फायदा होतो का कांद्या शेतीमध्ये? कांद्या शेतीत फायदाच होतो, तोटा होत नाही. तोटा होत नाही. बरेचसे शेतकरी छोटे मोठे कांद्याची शेती परवडत नाही किंवा शेती धंदा परवडत नाही अशी सध्या ओरड चालू आहे. सरकारचं धोरण याबद्दल सुद्धा शेतकऱ्याच्या मनामध्ये कसं आयात निर्यात धोरणाबद्दल सुद्धा ओरड करतात शेतकरी. मग तुम्ही या गोष्टीवर कशी मात करताय? शेतकरी हे राजाच आहे आणि राजाच राहणार, ही गोष्ट खरी आहे. कारण ज्याला शेती कळाली त्यांनी शेती करायची, ज्याला शेती कळाली नाही त्यांनी शेती करायची नाही. साधारण कुठले जरी घेतलं पीक शेतीत तर शेती ही तोट्यात जात नाही. तोट्यात जर जात असेल त्यांनी मला सांगावं की तोट्यात शेती जाते, त्यांनी मला शेतकऱ्यांनी दाखवा की हे माझं एक क्षेत्र मी तोट्यात गेलो. हे होऊ शकत नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9657 77 55 27. म्हणजे तुम्हाला शेतकरी संपर्क करतील की तुम्ही 100% शेती कशी फायद्यामध्ये करता याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला शेतकरी विचारतील. त्यावेळेला तुम्ही त्यांना सांगा. आज मार्केटमध्ये आल्यानंतर बरेच शेतकरी ॲव्हरेज भेटलं नाही, मार्केट भाव भेटला नाही. सुरुवातीपासून मी मार्केटला कांदा विकतो, आज तागायती विकतो, 1 नंबरने विकतो, दुसरा नंबर मानायचा नाही त्याला. गेल्या वर्षी केला होता का कांदा? मी प्रत्येक वर्षी कांदा करतो. गेल्या वर्षी किती केला होता? हे असंच असतो प्लॉट 1 एकर 2 एकर 1 एकर. सर्वसाधारण गेल्या वर्षी तुम्हाला काय ॲव्हरेज पडलं होतं? मला 2500 पर्यंत रेट पडला होता. रेट 2500 मिळाला होता, पण ॲव्हरेज काय गोण्या किती निघाले एकरी? ॲव्हरेज एकरी कोणी 300-350 कोणी ॲव्हरेज काढतो कमीत कमी. गेल्या वर्षी निघाल्या. गेल्या वर्षी तुम्हाला एकरी किती उत्पन्न निघालं गेल्या वर्षी? गेल्या वर्षी एकरी उत्पन्न आता एवढं ते लक्षात घेत, तरी पण म्हणजे तुम्हाला म्हणजे फायद्याचं झालंय का? 2.5 लाख रुपये उत्पन्न एकरी निघलं. म्हणजे कांद्याचं 100% तुम्ही फायद्यात शेती करताय. कांद्याची तोट्यात शेती जातच नाही. किती एकर आहे तुमचं क्षेत्र? क्षेत्र माझं 5 एकर आहे. 2 एकर द्राक्षाचा बाग आहे. त्यातून मला साधारण वर्षाच्या काठीला कसा जरी विकला 10-12 लाखाचा बेदाना होतो मला. म्हणजे तुम्ही मोठे शेतकरी आहे की मग? द्राक्षे बागायतदार आहे म्हणल्यानंतर पण तुम्ही कांद्याकडे कसं वळला मग तुम्ही? नाही, माझी ही पहिलं पीक जे करतो ते कांद्यातनंच मी उत्पन्न काढत मोठं झालोय. म्हणजे त्यामुळे तुम्हाला कांद्याबद्दल म्हणजे एक वेगळी तुम्हाला एक आवड आहे आणि कांद्यामुळे तुम्ही पुढे आला. कांद्याच्या माध्यमातून द्राक्षाची बाग तुम्ही उभा केलेली आहे. आणि त्याला जोडधंदा माझा दूध व्यवसाय आहे. दूध व्यवसाय दुधाचा म्हणजे डेअरी आहे का स्वतःची? स्वतःची डेअरी आहे. एक मोठी नाही, छोटी डेअरी, पण जे काय त्यातनं म्हणजे एवढं सगळं तुम्ही असताना सुद्धा स्वतः तुम्ही प्रत्येक वेळेला मार्केटला येत आहे? एक मुलगा फक्त आहे. आणि काय करतो मुलगा? मुलगा शेतीचं फवारण्या बागाच्या करतो. शिक्षण त्याचं काय झालं? त्याचं झालंय की BA पूर्ण झालं. BA पूर्ण झालं म्हणजे नोकरी पूर्ण झालं. लग्न केलंय की त्याचं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतंय की छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना आजचा सध्याला लग्नाच्या अडचणी बऱ्याच यायला लागल्या. येणार नाही. कसं आहे, मी तुम्ही एक त्याचा मुलगा आणि निर्व्यसनी, त्याला पहिला मुद्दा लक्षात घ्या म्हणावं त्यांना, ज्याला म्हणजे काय शेतकऱ्यांसाठी म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. व्यवसाय कुठला बी करा, पण स्वतः तुम्ही झोकून दिलं पाहिजे. व्यसनात कुठल्या आहारी जाऊ नका. व्यसन हा कुठलंच करू नका. म्हणजे बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. स्वतः काय करतो शेतकरीच काय प्रत्येक क्षेत्रातला माणूस जातोय. प्रत्येक क्षेत्रातला जाऊ द्या, पण आपण शेतकरी, आपण शेतीशी निगडीत राहिलं पाहिजे. कोण काय करतो बघायचं नाही, आपण काय करतो आपण बघायचं. म्हणजे शेतीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. शेतीशी निगडीत राहिलं पाहिजे. शेती हा राजा म्हणत होतो, ते राजाच राहणार आहे. आणि थोड्या दिवसात शेतकरीच राजा राहणार आहे. शेतकऱ्याच्याच मुलाला मुली देणार आहेत लोक. अशी काय कोणाच्या मुलाला मुली देणार नाही.
नाही. 1 एकरचं क्षेत्र घ्यायचं म्हणलं साधारण आपल्याला, हा तर आजचा काळ आमच्याकडला जिरायत जमीन 30 लाख रुपये एकर चाललाय. 30 लाखाला एकर एकर चाललाय. मला सांगा, एखादा मोठा जरी साहेब जरी असला तर 30 लाख रुपयाचं एकर लगेच घेऊ शकत नाही. नाही. मग मी आमच्या वडिलाचे 5 एकर क्षेत्र होतं, मी 20 एकर क्षेत्र केलंय आता. 20 एकर. म्हणजे तुम्ही कष्टामधून हळूहळू कष्टाने केलं, कष्टाने करायचं. एका रुपयाला बायमानगिरी कोणाची करायची नाही, लाचारी पत्करायची नाही. बरं, शेती म्हणजे धंदा तुम्ही आवडीनं करताय. शेतामध्ये अनेक म्हणजे समस्या असतात. प्रामुख्यानं काय तुम्ही तुम्हाला कुठल्या आजपर्यंत समस्या आलीत का काय? आज शेती म्हणल्यावर थोडी समस्या राहू शकते. बऱ्याच वेळेला बांधावरून काय शेतकऱ्यांचं कटकटीचा विषय असतो. बांधावरून कटकट कधी करायची नाही. कारण शेतीमध्ये म्हणजे पिकवण्यापेक्षा भांडणं करायचा वेळ घालवायचा नाही त्यात आपण. मग नादी लागायचं नाही, कुणाही नादी लागायचं नाही. आपलं स्वतःच आपलं कर्तृत्व आपलं स्वतः पार पाडायचं. तरी पण तुमचे शेजार पाजाऱ्याबरोबर कसे संबंध आहेत? चांगले संबंध आहेत. म्हणजे शिवारात आपल्या विषय कोणाचा काही नाही, कारण मी सगळ्याशी एकदम लहानापासून थोरापर्यंत सगळ्याला व्यवस्थित. कारण बऱ्याच वेळेला शेतामध्ये काय ते उत्पन्नापेक्षा कटकटी जास्त. असं काय तुमच्या भागामध्ये आहेत, घडतंय का? जरी एवढं थोडं जरी झालं तरी आम्ही हे करतो, त्याच्यावर म्हणजे मात करतो. आणि कोणाच्या नादी न लागता आपला व्यवसाय स्वतः आपण करायचा, कसा करायचा. आणि चांगल्या पद्धतीनं माझं कुटुंब चाललंय. एक 32 एकर पोटाचा बंगला बांधलाय मी स्वतः. एक मुलगा माझा MSc शेवटच्या वर्षाला कर्जत तालुक्यात रोहित दादाच्या संपर्कात असतो. बर, आजच्या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुण शेतकऱ्याला म्हणजे जी मुलं नोकरी लागत नाहीत आणि मग नोकरीचा विषय घ्यायचाच नाही. नोकरीच्या मागं लागायचंच नाही आपल्याला. नोकरीच्या मागं न लागता व्यवसाय करा, आणि व्यवसाय स्वतः करा. कुठला व्यवसाय करा तुम्ही. पण हे सरकारचं धोरण बऱ्याच वेळेला चुकीचं असतं. सरकारची धोरणं चांगली ती, पण ह्याला आपण कितपत काम करतो ह्याच्यावर आहे सगळं अवलंबून. आपलं स्वतःचं कुटुंब आहे. ह्या कुटुंबात आपण जर व्यवस्थित काम नाही केलं तर काय कसं खाणार आपण, जगणार नाही. मग आता ही सरकार एवढं मोठं आहे, काहीतरी काय नाही काय शेतकऱ्यासाठी करायचा प्रयत्न आहे त्यांचा, करीत राहतंय. सौर ऊर्जा आणली त्यांनी, लाईट मोफत दिली. त्याच्यामुळं शेतकऱ्याला हे सरकार म्हणजे चांगलं आहे. चांगलं आहे सरकार हे कुठलं घेऊ द्या. आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. आपण त्याच्यावर मात केलं. आपलं सरकार कुठलंही बघायचंच नाही. आपल्याला सरकार बघायचं काय कारण आहे? आपला व्यवसाय कुठला आहे? शेती. शेतीशी प्रामाणिक राहायचं, आपल्या कुटुंबाचा वेळ द्यायचा, आणि कुटुंब आपण कितपर्यंत आपण चांगलं करू शकतोय त्याच्यावर आहे सगळं. संस्कार चांगलं करा, संस्कार चांगलं द्या मुलाबाळांना. त्यातून काय अडचण येणार. माझी 2 मुलं येते आणि मी स्वतः, माझं वय आज 55 वर्ष वय. माझ्या बरोबरची आता बरीचशी म्हणजे आता नाही ती इथं नाही ते म्हणण्यापेक्षा वर गेली. व्यसनाधीन झाल्यामुळे वर गेली. माझं वय 55 वर्ष. मी आज बी चांगल्यापैकी काम चांगल्या गाड्या करू शकतो. आणि यशस्वी शेती तुम्ही आजपर्यंत करून 5 एकराची 20 एकर केली आहे. 5 एकराची. तर शेतकरी बंधूंनो, हे होते KM 5 एकराचा प्लॉट आहे येथील करमाळा तालुक्यातील शेतकरी सुरवशे, की ज्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये बऱ्यापैकी चांगला भाव मिळाला असून त्यांनी शेतामध्ये विशेष करून कांद्यावरच त्यांनी प्रगती साधली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज आपण 89 सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.